माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये आलाय। सासवड नगरी रात्रीच्या दरम्यान सगळी शांत झाली, मात्र भेंडेवाडीकर ज्यांची दिंडी या सासवड नगरीमध्ये आली त्यांचा मात्र धूमधडाक्यामध्ये गायनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे। एक मोकळ्या पटांगणामध्ये, एक आनंदाच्या वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये हा एक कीर्तनाचा महोत्सव जो आहे तो सुरू आहे, भजनाचा महोत्सव जो आहे तो सुरू आहे, भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यानंतर तेच भेंडेकर महाराज माझ्यासोबत आहे। महाराज, किती वर्षापासून ही दिंडी या माऊलींच्या सोहळ्यामध्ये? 1972 पासून या माऊलीच्या सोहळ्यामध्ये प्रवेश झालेला आहे। पहिल्यांदा आमच्याकडे वाहन नसायचं, बैलगाडी आणायची आणि त्या बैलगाडीमध्ये पडशा टाकायच्या 75 लोक असायची सुरुवातीला। आणि 75 लोक असताना वाटेने बैलाला नाल मारावा, पायामध्ये डांबरावं, चालताना बैलाचे पाय नाक्या निघून जातात, नाल मारावं लागते। ते नाल मारायचं आम्हाला ज्ञात नाही, त्यामुळं बैल आमचा कळंबपर्यंत आला आणि कळंबला आल्यानंतर गाडी आल्यानंतर बैल लंगू लागला। आमचे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनी सांगितलं बैल उकळलेला आहे, तेल लावा आणि चोळा। तेल लावून चोळून चोळून बैलाचे केस निघून गेले। पण बैल ज्या ठिकाणी येरमाळा गाव आलं आणि त्या कळंबच्या पुढे बैल गेल्यानंतर माळ्याला बैल बसला। एक शेतकरी आला आणि ते शेतकऱ्याला विचारलं, बाबा कुठले तुम्ही? आम्ही सांगितलं परभणी। अहो गाव सांगा, गंगाखेड गाव सांगा। मग आम्ही सांगितलं भेंडेवाडी माझं गाव आहे। मारुतराव महाराज सांगितलं आमच्या परभणी जिल्ह्यातले लोक परिसरातले आहेत, पिगळी आहे, इसाद आहे, लिंगी आहे, वाड्या आहेत, असं सांगितल्यानंतर म्हणजे तुम्ही आता कुठं जाणार? मारुतराव महाराज म्हटले आम्ही पंढरपूरला जाणार आणि पंढरपूरला आळंदीला जाणार। त्यावेळेस कोण आहे? म्हणजे पंढरीनाथ महाराज आहेत। तर म्हणजे तुम्ही महाराज जाचाल का? आम्ही म्हणलं कोणाची चोरी केली का? आम्ही जाणार म्हणजे जाणार। तुमचा बैल म्हणजे लागणा झाला, पायाची नक्की निघून गेली। एक बैलाची नक्की मजबूत होती, तो बैल लगून लागला। मग आता जायचं कसं पंढरपूरला? 75 लोकांच्या फडशा पुडी असायच्या, एवढ्या महाग लोंबलेल्या फडशा, त्याच्यामध्ये महिन्याचं खाणं पिणं असायचं। मग आता जाणार म्हणल्यास मग आता सकाळच्या वेळी बैल उठायला गेला। मग महाराज म्हणजे आता पंढरी आपण कसं करायचं? त्यांना महाराज काही चिंता करू नका, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीवर राहू द्या, डोक्यावर हात ठेवा, मी बैल होतो। एकूण बैल आणि एकूण मी अशी गाडी धरली आणि पंढरच्या येरमाळ आपल्या माझ्या गावाचं नाव कोणतं घेतलं मी? कळंब। कळंबच्या पुढे गाव आहे, तिथून त्याच्या पुढे 12 कोस गाडी मी पंढरपूरला आणली, एकूण बैल आणि एकूण मी। आणि पंढरपूरला आल्यास बैल घ्यायला गेलो, खिलारी बैल बाजार होता, एका बैलाची किंमत 40,000 50,000 रुपये होती। महाराज म्हणजे एवढे पैसे आपण कुठून आणायचे? मग काय करावं? मग आम्ही हाल्या घेतला आणि हाल्या घेऊन एक बैल एक हाल्या आळंदीला आलो, पंढरपूर करून आळंदीला आलो। आणि आळंदीहून परत रिटर्न पुन्हा वारी सांगता झाल्यानंतर पुन्हा पंढरपूर आणि पंढरपूर आळंदी म्हणजे 2 महिने लोटले गेले। 72च्या दुष्काळामधली गोष्ट आहे। 72ला दुष्काळ पडला होता आपल्या भागामध्ये। त्यावेळेस आम्ही बैल गाडी एकूण आणि बैल एकूण अशी गाडी वळली। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी लोकांना ज्ञात झालं, गुरुवर्य मारुतराव महाराज मग यांच्याकडे पाहून आम्हाला एक रेणापूरच्या माणसाला ट्रॅक्टर दिलं आणि त्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही पडशा टाकायच्या आणि वारी करायची। मग असं ही जी यावर्षी पूर परिस्थिती आहे, खरं इंद्रायणीच्या अलीकड वारकऱ्यांना थांबावं लागायचं। आतापर्यंत जेवढा कार्यकाळ तुम्ही पाहिला, ही पहिलीच वेळ आहे का या अगोदर देखील असं काही? पहिली वेळ आहे ही। आणि इंद्रायणीमध्ये असताना आम्ही इंद्रायणीच्या काठाला मुक्काम आमचा होता, भागेश्वरी धर्मशाळा म्हणून आहे। आमच्या पायथ्याला पाणी आलं, अनेक काही लोकांचं सामान वाहून गेलं, गॅस गेला, त्या आपल्या टेम्पोमधलं सामान वाहून गेलं, व्यासपीठं वाहून गेले, गॅस वाहून गेले, पण आम्हाला काही झालं नाही। आता हे जे पोलीस प्रशासनानं किंवा देवल कमिटी त्याच्यामध्ये निर्णयामध्ये असू शकते, हा जो कालचा जो निर्णय आहे, इंद्रायणी पार करू दिली नाही वारकऱ्यांनी, मात्र तुम्ही एक दिंडी चालक आहेत, तो निर्णय त्यांचा त्याकडे तुम्ही कसं पाहताय? योग्य निर्णय आहे। पोलीस लोक जर नसते तर 10-5 वारकरी नाही, 5-25 लोक वाहून गेले असते इंद्रायणीमध्ये। पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे मध्ये कुणालाही जाऊ दिलं नाही आणि पोलीस यंत्रणा चांगली बंदोबस्त असल्यामुळे सगळी सुव्यवस्था झाली। त्यांचे आभार आहेत पोलीस लोकांचे, शासनाचे। आम्ही आहोत हरिभक्त आणि बाकी आहे देशभक्त। देशभक्त आणि हरिभक्त यांचा जर समान विचार असला तर सुरक्षितपणे व्यवहार चालू शकतो। त्या पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले, सगळं वारकऱ्यांना सहकार्य केले, त्याच्यामधून अनेक लोकांचे जीव बचावले गेले।
खरं तर जो प्रस्थानाच्या दरम्यान मंदिर परिसरामध्ये मोठी वारकऱ्यांची गर्दी असायची, यावेळेसची गर्दी पाहिली मात्र काय तुलनात्मक फरक, गर्दी कमी दिसली? यावर्षी संस्थानं अगदी नियम कडक काढले, कारण प्रत्येक दिंडीतले 5 माणसं असावीत. ज्या नंबरच्या दिंड्या आहेत माझ्यासारख्या, त्या नंबरच्या दिंड्याचे 5 माणसं असावीत. दिंडी मालक आणि इतर 4 आणि त्याच्यामध्ये प्रस्थान पार पाडायचं. एवढे लोक दिंड्या जर मध्ये घुसले असताना पुन्हा गोंधळ झाला असता. त्याच्यामुळं संस्थानं जो निर्णय घेतला की प्रत्येक दिंडीवाल्याचे 5 माणसं असे म्हणून प्रस्थान पार पाडलं, सुरळीतपणे प्रस्थान पार पाडल्या गेलं. काल दिवे घाटामधून ज्यावेळेस माऊलींची पालखी सासवडमध्ये आली, त्या दरम्यान खूप उशीर झाला होता. मात्र तुम्ही त्याकडे कसं पाहताय? उशीर म्हणजे रात्री रात्री पालखी रेग्युलरमध्ये मला वाटतं 8-9च्या दरम्यान पालखी यायच्या, मात्र 12 वाजेपर्यंत थांबावं लागलं. हो, त्याचं कारण संख्या पुन्हा पुण्यापासून संख्या वाढल्या गेली, लोक वाढले गेले. काम सुरू असल्यामुळं थोडा देर झाला, काही हरकत नाही, पण सुरळीतपणे इथपर्यंत पार पडली पालखी. खरं तर यावर्षी जो पालखी सोहळा आहे त्याच्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढली की कमी झाली असं वाटतं? नाही, वाढली यावर्षी. यावर्षी वारकऱ्याची संख्या वाढली. माझ्या दिंडून मला अनुभव आहे, वारकऱ्याची संख्या वाढली. कारण ज्ञानोबारावाला अति नितांत श्रद्धा आणि विश्वास गुरुवर्य मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुतीराव महाराज दस्तापूरकर यांच्यावर श्रद्धा आहे. यांनी जो धडा घालून दिला, यानं जो मार्ग दाखिला, लोक घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्ञानोबरायाकडे पाहून, पांडुरंगाकडे पाहून, देह जावो आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव, असे जे वारकरी निष्ठावंत आहेत ते सर्व या ठिकाणी येऊन सोहळ्यामध्ये गर्दी खूप यावर्षी जास्त झालेली आहे. खरं तर 1-2 वर्ष झालं सरकार देखील या पालखी सोहळ्याकडे लक्ष देत आहे. ज्या पद्धतीनं टेंट उभारले गेलेत, चार्जर पॉईंट असतील, त्याबरोबर मशाज मशीन देखील आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते. मात्र हे सरकारनं या 2 वर्षामध्ये चांगलं लक्ष दिलं असं वाटतंय किंवा सरकार कुठंतरी कमी पडते असं वाटतं? अति चांगलं आहे, सरकार कमी पडत नाही. प्रत्येक दिंडीवाल्याला, ज्या नंबरच्या दिंड्या आहेत त्यांना प्रत्येकाला अनुदान म्हणून त्या वारकऱ्यांना 20-20 हजार रुपये पाठविले. माझ्याकडे पुरावा आहे. शासनानं हे अगोदर कधी दिले होते का ही पहिलीच वेळ आहे? कधीच नाही, पहिली वेळ आहे. 2 वर्षापासून शासनाचं अनुदान आहे. मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाल्यापासून हे अनुदान चालू आहे. दरवर्षी वारकऱ्यांना, दिंडीवाल्याला, नंबरवाल्याला 20,000 30,000. शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना की फडणवीस सरकार, म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून ही मिळालं? नाही, शिंदेसाहेब असल्यापासून हे झालेलं आहे. म्हणजे शिंदेसाहेब असल्यापासून रेग्युलरमध्ये तुम्हाला मिळते 20,000 रुपयानं? 20,000 30,000 मिळाले पहिल्यांदा. यावर्षी 20-20 हजार रुपये मिळाले अनुदान म्हणून. माझ्या मोबाईलमध्ये आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. खरं तर आता तुम्ही एक दिंडी चालक आहात, तुमच्याकडून मी गुण घेणार आहे. जे पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं कामगिरी करतंय त्याला 10 पैकी किती गुण देणार एक दिंडी चालक म्हणून? 10 पैकी किती गुण द्याल पोलीस प्रशासनाला? पोलीस प्रशासनाला 10 गुण नाही, 100 पैकी 101% पोलीस लोकांना गुण दिले जातील यावर्षी. आणि खरं तर आता जिथं तिथं स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आता, म्हणजे आणि लोकप्रतिनिधी देखील टेंट उभारता, म्हणजे स्वागत केलं जातं, त्यांच्याकडून फराळाचं वाटप केलं जातं. मात्र त्यांना किती देणार? 10 पैकी किती देऊन लोकप्रतिनिधीला, नेते मंडळींना? नेते मंडळीला गुण 10 पैकी 10ला 10 दिलेला हरकत नाही. कारण का द्यायलाच पाहिजे 10 पैकी 10 किंवा 11 द्यायला पाहिजे. कारण का लोकप्रतिनिधी आता गावोगाव टेंट उभा करायचे, हजारो माणसं त्या मंडपामध्ये, गोरगरीब जे फिरस्ती लोक असतात, काही फिरस्ती वारकरी असतात, दिंडी सोडून मोकळी दिंडी चालणारे, त्यांना तो निवारा चांगला आहे आणि अन्नदान पण त्यांना चांगलं आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील भेंडेवाडी गाव आहे आणि त्या गावची ही दिंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये रात्रीच्या दरम्यान भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर त्यांनी फोकस केलं गेलं आहे. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजत असताना आणखीन काही नवीन अपडेट्स या माऊलींच्या पालखी सोहळ्या दरम्यान मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, सासवड.